हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटोरी ननंद भाभी रेसिपीजमध्ये। तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे बटाट्याची कोरडी चटणी। तीही एकदम झटपट पद्धतीने फक्त 5 या 10 मिनिटात बनणारी आणि खूप टेस्टी अशी। तर त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर 4 बटाटे घेऊयात। मला जराच करायची होती म्हणून मी 4 बटाटे घेतले। तुम्हाला जेवढी करायची तुम्ही तेवढे बटाटे घेऊ शकता। त्यानंतर त्याचे साल काढून घेतले। त्यानंतर त्याचे असे लांब बारीक बारीक स्लाइस कापून घेतले। त्यानंतर असे लांब लांब कापून घ्यायचे व त्याला जास्त जाड नाही ठेवायचं, कारण आपल्याला फक्त त्याला तेलामध्येच पूर्णपणे शिजवायचं आहे। त्यासाठी बारीक बारीकच ठेवायचे, कारण ते लवकरात लवकर तेलामध्ये शिजायला पाहिजे। त्यानंतर मी सगळे बटाट्यांना असे लांब लांब चिरून घेतले। ते कापून झालं का त्यानंतर मी कोथिंबीर कापून घेणार। त्यानंतर अद्रक लसणचं पेस्ट तयार करणार। माझ्याजवळ अद्रक नव्हतं म्हणून मी फक्त लसणचं पेस्ट तयार केलं। त्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं मोहरी टाकलं व त्याला चांगलं तडतडू दिलं। त्यानंतर अद्रक लसणचं पेस्ट व बटाटे टाकले व त्याला लवकरात लवकर परतवलं, कारण स्टीलची कढईमध्ये कुठलाही पदार्थ लवकर करपतो, म्हणून त्याला एकदम परत हे करायला लागतं, हलवावे लागतं। त्यानंतर परत मी त्याला व्यवस्थित मिक्स केलं। लगातार हलवत राहायचं जेणेकरून आपले बटाटे करपायला नको। त्यानंतर थोडी हळद टाकली व तीही मिक्स केली। हळद चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकली व कोथिंबीरीलाही चांगलं मिक्स केलं। त्यानंतर 5 मिनटं चांगले बटाटे शिजू दिले व चेक करूयात आपण। असे कट करून बघायचे, कट झालं तर आपले बटाटे शिजलेत व कट करायला थोडा हार्ड गेलं तर ते शिजलेले नसतील, म्हणून 2-5 मिनटं अजून शिजू द्यायचं। त्यानंतर त्यात गरम मसाला, चटणी व कुठलाही मसाला तुम्हाला जो आवडत असेल तो टाकायचा। त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचं व त्याला खूप मिक्स करून घ्यायचं। तर ही रेडी आहे झटपट अशी बटाटे चटणी। नक्की ट्राय करा व कशी रेसिपी वाटली मला नक्की कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।